मित्रांनो, झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला मालिकेमध्ये एजेचे पात्र साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एजेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची खरी जीवन कहाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, एजेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव राकेश बापट असे आहे. राकेशचा जन्म हा 1 सप्टेंबर 1978 ला अमरावतीमध्ये झाला. राकेशने आपले शाळे आणि कॉलेजचे शिक्षण हे अमरावतीमधूनच पूर्ण केलेले आहे. तिचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन आहे. राकेश हा लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रामध्ये यावा अशी त्याच्या घरच्यांची इच्छा होती, म्हणून त्याने लहानपणापासूनच अभिनयाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने नाटकांमध्ये काम केले व हिंदी मालिकेच्या माध्यमातून त्याने मालिका विश्वामध्ये पदार्पण केले. राकेश बापट हा हिंदी मालिकेतला प्रसिद्ध अभिनेता आहे. तो पहिल्यांदाच आपल्याला नवरी मिळे हिटलरला या मराठीतल्या मालिकेमध्ये काम करत आहे. राकेश हा खऱ्या आयुष्यामध्ये विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव रिद्धी डोगरा असे आहे. रिद्धी व राकेश यांचा घटस्फोट झालेला आहे. त्यानंतर राकेश हा अजून तरी अविवाहितच आहे. राकेश हा एका एपिसोडसाठी अंदाजे 40 ते 50 हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचं समजलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अभिनेता राकेश बापट हा आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा.